सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जनता दरबार घेतला। जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तसंच मागण्या पूर्ण करण्यासाठी राणेंनी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं। यावेळी त्यांनी प्रलंबित कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या। सार्वजनिक ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजकांना ज्या अटी शर्तींवर परवानगी दिली जाते त्याची प्रत कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांना देखील देण्याच्या सूचना आदिती तटकरे यांनी दिल्यात। कार्यक्रमातील प्रक्षोभक भाषणे टाळण्यासाठी हा निर्णय घेतलाय। मावळमधील शाळेत आनंददायी आठवड्यातील एक वार हा उपक्रम राबवण्यात येतोय। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमाला भेट देत कामकाजाची माहिती घेतली। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील स्वच्छता करून त्यांच्याबरोबर खेळही खेळले। वसईत एका वडिलांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसासाठी 200 किलोचा बुर्ज खलिफाच्या प्रतिकृतीचा केक बनवला। मुलाला बुर्ज खलिफाचं आकर्षण असल्यामुळे त्याच्या हट्टासाठी वडिलांनी बुर्ज खलिफाच्या 122व्या मजल्यावर केक कापून वाढदिवस साजरा केला। भंडाऱ्यात अखिल सभागृहात शिक्षण विभागाच्या वतीनं निपुण माता, पालक आणि निपुण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 च्या अंतर्गत बक्षिसाचं वितरण करण्यात आलं। या प्रसंगी प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी केलेल्या कामांचा गौरव करण्यात आला। त्यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या अंतर्गत 3रा पुरस्कार मिळालाय। अनमोल सागर यांनी लातूरमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर ते कार्यरत होते। यावेळी त्यांनी खेलो लातूर हा उपक्रम राबवला होता। या उपक्रमाचा गौरव झाला। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत 16 सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्यात आली आहे। हे 16 सफाई कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानं कर्मचाऱ्यांच्या वारसांना सफाई कामगार या पदावर नियुक्त केलंय। आरएसएसला येत्या विजयादशमीला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत। शताब्दी वर्षात संघ कार्याचा विस्तार करण्याचा संकल्प संघानं केला। यासाठी नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या काळात घरोघरी संपर्क मोहीम राबवण्यात येणार आहे। गोंदियातील कुरवा नाक्याजवळ वाहतूक पोलिसांच्या पुढाकारानं ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले। या ठिकाणी अनेक अपघात होत असल्यानं ट्रॅफिक सिग्नल लावण्याची मागणी करण्यात आली होती। या मागणीसाठी वाहतूक पोलीस विभागानं पुढाकार घेतल्यानं ट्रॅफिक सिग्नल लावण्यात यश आलंय। रायगडच्या महाड पोलीस उपविभागीय कार्यालयानं रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे। रायगडावरील शिवसमाधी, बाजारपेठ, राजदरबार हे दाखवण्याचा प्रयत्न या प्रतिकृतीमध्ये केलाय। तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये नियोजनासाठी या प्रतिकृतीचा वापर केला जाणार आहे। वाशिमचे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळालाय। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा सन्मान केलाय। तर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांना कार्यालयीन व्यवस्थापन आणि पोलीस कल्याणकारी योजनांसाठी राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळालाय। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय। घराच्या अंगणात बिबट्यानं चिमुकलीवर झडप मारली आणि तिला काही अंतरावर फरफटत नेलं। कुटुंबियांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्यानं धूम ठोकली। मात्र या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झालाय। पाळीव प्राणी आणि त्यांच्या मालकांमधील जिव्हाळ्याच्या नात्याची ही बातमी आहे। बागलाण तालुक्यातल्या टेंभीमध्ये शांताराम अहिरे यांनी 22 वर्ष त्यांच्या गायीचा पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ केला। तिच्या मृत्यूनंतर अगदी मानवी अंत्यसंस्काराप्रमाणेच त्यांनी गायीवर देखील अंत्यसंस्कार केले। मृत्यूनंतर गायीला निरोप देताना तिला अंघोळ घालून नवीन वस्त्रासह टाळ मृदंगाच्या गजरात अंत्ययात्रा काढून तिला निरोप दिलाय। अहिरे कुटुंबांनी त्यांच्या गायीला दिलेल्या या अनोख्या निरोपामुळे संपूर्ण तालुकाच भारावून गेलाय। उल्हासनगरात पाण्यासाठी आमरण उपोषण करण्यात आलं। मराठा शिक्षण विभागात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। त्यामुळे जोपर्यंत पाण्याची समस्या सुटत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। बदलापूरमधील उल्हास नदी जलपर्णींच्या विळख्यात सापडली।
पाण्यावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. मात्र याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष होतं असा आरोप नागरिकांनी केलाय. वाशिममध्ये वीज चोरी प्रकरणी महावितरणच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली. यात 114 वीज चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. या चोरट्यांवर 1,42,00,000 दंड ठोठावलाय. नाशिकमध्ये लाचखोर गटविकास अधिकाऱ्याला एसीबीनं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रोजगार हमी योजनेच्या कामासाठी 2,10,000ची लाच घेताना अधिकाऱ्याला अटक केली आहे. कोल्हापुरात एसटी महामंडळातल्या अधिकाऱ्यांची हिटलरशाही पाहायला मिळाली. एसटी बसमध्ये झुरळ असल्याची माहिती वाहकानं दिल्यामुळे त्याचं निलंबन करण्यात आलं. जनमानसात एसटीची प्रतिमा मलिन झाली असा ठपका ठेवत वाहक संतोष शिंदे यांचं निलंबन केलं. चंद्रपूरच्या ताडाळी MIDC परिसरात डिझेल टँकर उलटला. टँकरचं स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. यावेळी तत्काळ फोम टेंडर उपलब्ध झाल्यानं मोठी दुर्घटना टळली. परभणीच्या क्रीडा अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. एका प्रकरणात लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर यापूर्वी देखील त्यांनी कर्मचाऱ्यांकडून पैसे मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. नांदेडमध्ये एका सेतू सुविधा केंद्र चालकानं बनावट रेशन कार्ड दिल्याचा प्रकार उघडकीस आला. तहसीलदारांची बनावट सही आणि शिक्के वापरून त्यानं रेशन कार्ड दिलंय. मोफत अन्नधान्य मिळत नसल्यानं एक रेशन कार्ड धारक पुरवठा अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर रेशन कार्डची तपासणी करण्यात आली आहे. यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. हिंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणातल्या आरोपीला अटक केली आहे. या अपघातात 4घांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर 5 कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. यामध्ये चालकाचाही पाय भाजला होता. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. भिवंडीमध्ये एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडनं 24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपीवर घरफोडी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. येवला शहरात बालाजी मेटल होलसेल भांड्यांच्या दुकानातून तांबे पितळेची तब्बल 30 ते 35 लाख रुपयांची भांडी चोरली गेली. या घटनेनं दुकानदार धास्तावले. चोरट्यांना शोधण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर आहे. तर पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. नाशिकमधील म्हसरूळ परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. शहरात हा आरोपी 2 तलवारी घेऊन दहशत निर्माण करत होता. या आरोपीकडनं 2 तलवारी जप्त करण्यात आल्या. वाशिमच्या मालेगावात चोरट्यानं दुचाकी लंपास केली. या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. या चोरीच्या घटनेमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुचाकी चोरट्याचा पोलीस शोध घेत आहेत. पुण्यात 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालाय. शिवाजीनगर भागात सख्ख्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या 2 अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर दुसरी घटना नगर रस्त्यावर एका शाळकरी मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. पुण्यातील तरुणीवर मुंबईत बलात्कार झालाय. IT इंजिनियर तरुणीला कोल्ड ड्रिंकमधनं गुंगीच्या गोळ्या देऊन बलात्कार करण्यात आला. तरुणी मित्राला भेटण्यासाठी मुंबईत आली होती. मुंबईच्या कांदिवली भागातली ही घटना घडली आहे. दरोडेखोरांना पकडणाऱ्या पोलिसांनी ग्रामस्थांना पोलीस प्रशासनानं बक्षीस दिलं. यवतमाळच्या दारव्हा शहरात दरोडा पडला होता. या दरोडेखोरांना पोलिसांनी नागरिकांनी पकडले. त्यानंतर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी खंडाळा पोलिसांना 30,000 तर दारव्हा पोलिसांनी शंभाळ पिंपरी इथल्या नागरिकांना प्रत्येकी 10,000चं बक्षीस दिलंय. चंद्रपूरमध्ये विदर्भ पटवारी संघानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन केलंय. ग्राम महसूल अधिकारी तसंच मंडळ अधिकाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात पटवारी मंडळ अधिकारी सहभागी झाले होते.
लातूर जिल्ह्यातल्या निटूरमधल्या नागरिकांनी पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन केलंय। गावात जलजीवन मिशन अंतर्गत 10 कोटी खर्च करण्यात आलेत, मात्र तरीही नळांना पाणी येत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। त्यामुळे लवकरात लवकर पाण्याची सोय करावी या मागणीसाठी गावातील महिला सरपंच आणि नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय।